ऑनलाईन रक्कम पाठवल्याचे भासून एकाला 2 संशयितांनी 44,500 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर फसवणुकीची घटना ही शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोरील पंजाब नॅशनल बँकेच्या बाहेर असलेल्या ATM जवळ घडली. या प्रकरणी सागर धोंडीराम बुवा वय वर्ष 40 राहणार विठ्ठलनगर 100 फुटी रोड सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सागर बुवा हे सोलर मार्केटिंग ते काम करत असून ते आपल्या कुटुंबियांसह शहरातील विठ्ठलनगर परिसरात राहतात. बुवा हे मध्यवर्ती बसस्थानकजवळ असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या ATMमधून पैसे काढण्यासाठी बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास आले होते आणि त्यावेळी त्यांच्याजवळ 2 तरुण आले. त्यांनी 44,500 रुपये तुमच्या खात्यावर ऑनलाईन पाठवलेले आहेत, आम्हाला रोख रकमेची आवश्यकता आहे असं बुवा यांनी म्हटले. तर आम्ही पाठवलेली रक्कम तुमच्या खात्यावर जमा झालेली आहे असा मेसेज बुवा यांना दाखवला. त्याचबरोबर रक्कम जमा झाल्याबाबतचा संवाद ऐकवला आणि तेवढी रोख रक्कम घेऊन दोघेही विना क्रमांकाच्या दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी 2 अज्ञात तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.